सर आता म्हणजे तुम्ही सरांना सांगितलं सुरुवात करून करायची ते करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सुरुवात करायची म्हणजे एका शब्दकोशाला एखाद्या शब्दाचा अर्थ विचारणे चालते खरं तर. आणि जसं सरांनी सांगितलं वयाच्या 15व्या वर्षापासून तुम्ही नाटकात काम करायला सुरुवात केली. थोडं मी जे ऐकलंय मी जे वाचलंय त्याच्यात मला एक आश्चर्याची गोष्ट ही वाटली की तुम्ही शाळेत असताना तुमचे शिक्षक होते, ख्रिश्चन शिक्षक होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सहलीला जातो म्हणून लावणीला नेऊन बसवलं. बरोबर तिथपासून कदाचित आपण ते असं म्हणाले होते आम्ही गावाकडे त्या काळामध्ये की मुलं आपली 7वीची परीक्षा होती आणि आपली मुलं सगळी पास झाली पाहिजे, 100% निकाल लागला पाहिजे. आधी 100%बद्दल मुंबईमध्ये आपण रोज ऐकतो आणि सगळी पालक मंडळी आपल्या मुलांना कुठे कुठे क्लासेसला लाखो रुपये लावून शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मदत करतात. तसंच ते होतं की गावातली सगळी मुलं पास झाली पाहिजे आणि बाहेरगावचा मास्तर गावी आला आणि 4 पोरं नापास झाली ते मास्तरला त्यावेळी लांछन वाटायचं. नाही, माझ्या काळात असं घडतं का. मग आम्ही सगळे विद्यार्थी जे काही 20-1 मुलं होतो आम्ही शाळेमध्ये, त्या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये एकच मुलगी होती. सगळी मुलं त्या मुलीकडे बघायची. 7वी वगैरे म्हटल्यानंतर आता एकच मुलीवर सगळेच बघणार ना. तर ते तसं सगळं वातावरण होतं. आणि मास्तर एक दिवस मला अरे आज आपल्याला मूनलाईट ट्रिपला जायचं आहे, हा शब्द त्यांनी वापरलेला होता, हा त्यांचा शब्द. तर आम्हाला त्यावेळचं वय लक्षात येतं, आमच्या असं मग आलं नाही लक्षात की काय असते मूनलाईट ट्रिप. आणि मला चला साधारणपणे आम्ही 9 वाजता वगैरे निघालो असो, घड्याळ वगैरे नाही पण साधारण 8-8:30 वाजता जेवण बिवणं झाली घरात की शाळेमध्ये जाऊन बसायचं अभ्यासाला. मास्तराला चला जाऊया निघालो आणि आम्ही गेलो तर मानोरा नावाचं गाव आहे आमच्या गावाच्या जवळ, 3-4 किलोमीटर अंतरावर गेलो तर तिकडे काय सगळं वाजतंय आपलं ढोलकं तुमतुम सगळं. म्हणाले बसा. म्हटलं ही आहे काय मास्तरांची मूनलाईट ट्रिप. आम्ही रात्रभर ती गाणी ऐकत बसलो आणि त्या गाण्यातला एक शब्द माझ्या अजूनही पक्का स्मरणात आहे. मोमेंट होती, नाटक करायचं तुला माहिती आहे, दिग्दर्शक आहे बालचंद्र सोबत. तर ते चल चल जाऊ त्याला पाहू येऊ पळून, हे एवढं एकच वाक्य लक्षामध्ये. ते का पळून जातो असं ते सगळं मजेशीर वातावरण आणि त्या वातावरणामध्ये रमता आलं. आणि कदाचित तोही भाग 99व्या संमेलनाचा अध्यक्ष होण्यामुळे तेही कारणीभूत असू शकतं. आणि एक चांगलं त्यांचंही स्मरण होत राहतं, कारण शिक्षक जो पुन्हा सगळ्यांचं शिक्षक ज्यांनी त्याला घडवलेलं असतं तर त्याला आणि काही एक वेगळं दिलेलं असतं शिक्षकांना, तर ते तुमच्या स्मरणामध्ये राहतं. ते बीज कदाचित तिकडे रवलं होतं. सर तुमची आता आपण नाटकं म्हणजे तुम्हाला अगदी कव्वालीची देखील प्रचंड आवड आहे. तुमची नाटकं जर आपण म्हणायची झाली तर मला वाटतं किरवंतनी संपूर्ण माणसाच्या मनात एक वेगळी छाप केली पाडली आहे. त्याचे एक कारण म्हणजे किरवंतचे लेखक तुम्ही. दुसरीकडे किरवंत हे डॉक्टर लागूनची लागणी केली. तर नेमकं किरवंत घडलं कसं हे ह्याबद्दल सर थोडं तुम्ही सांगा. खरं म्हटलं तर खूप छोटीशी गोष्ट आहे. माझी एक एकांकिका होती पुण्याचे ओझे नावाची. तर तो आमचा एक सुहास व्यवहार नावाचा मित्र, साधारण पुढे मागे 1-2-4 वर्षाचा फरक झाला आमच्या वयाचा. तर माझ्या डोक्यामध्ये थोडीशी हवा त्या काळात गेलेली होती. हवा कशाने गेली होती? घोडभर पाणीमुळे. ती एकांकिका सगळ्या स्पर्धाने महाराज आणि एकही स्पर्धा अशी नाही जिथे ती झाली नाही आणि तिथे नंबरामध्ये आलेली नाही. तर ही माझी दुसरी एकांकिका होती. तर म्हटलं हिला सुद्धा असंच यश मिळालं पाहिजे आणि म्हणून मी त्याची तालीम बघायला गेलो. तो दारातच असा बसलेला होता, अंगातला शर्ट काढलं होतं, बाजूलाच ठेवलेलं होतं. तर मला म्हणा बघून अरे तुम्ही आत्ता इथे कशाला आलात? म्हटलं काय नाही तुझी तालीम बघायला आलो. तर मला वेळच मिळत नाही तालीम करायला. म्हटलं का रे? नाही मला स्मशानात जावं लागतं. म्हटलं काय करतो स्मशानात जाऊन? नाही मला मी आता पूर्ण थकून आला, मी तुम्हाला 2 दिवसांनी सांगतो.
मग मी 2 दिवसांनी गेलो आणि माझ्यासोबत सुधाकर कानडे आहे नाटकातलाच मित्र, त्याला घेऊन गेलो होतो सोबत आणि पण त्याची ओळख वगैरे करून दिली, चहा वगैरे झाला आणि मग त्याला म्हटलं तर आता सांग मला तू स्मशानात जाऊन काय करतोस. आता त्याची ओळख करून दिल्याचा परिणाम असेल कदाचित. तर मला मी कुठे जातो स्मशानात, मी नाही जात स्मशानात. आणि मला 2 दिवसापूर्वी म्हटला की मी स्मशानात जातो, 2 दिवसानंतर म्हणतो मी स्मशानात जात नाही. तो एवढंच वाक्य बोला, पुढे काही बोलला नाही. मग मी बाहेर आलो त्याच्या घरून आणि मग मित्राला फोन केला, रामकृष्ण गाडगेला. आणि म्हटलं कोणी म्हटलं भटजी आहे का. मला काय झालं, म्हटलं झालं काय नाही, भेटायचं आहे. मग त्याने माझी भेट घालून तिकडे मालाडच्या स्मशानभूमीमध्ये अशोक जोशींच्या बरोबर, म्हणजे अशोक जोशी मालाडच्या स्मशानभूमीमध्ये स्मशान काम करायचे. मग त्याने सगळी सविस्तर माहिती दिली आणि ती माहिती मग किरवंत हा शब्द मुळातला क्रियावंत, त्याचा अपभ्रंश किरवंत, आणि कोकणामध्ये स्मशान कर्म करणाऱ्या ब्राह्मणाला किरवंत असं म्हटलं जातं. किंवा इकडचे कोकणातले लोक असतील तर काय करता लोक किरवंतान वगैरे असं जे तो शब्द प्रयोग तिकडनं त्यांच्याकडनं आला. म्हटलं हाच शब्द ठेवा नाटकाला आणि त्याप्रमाणे हे नाटक थोडं काय म्हटलं तर साधं आहे. मी स्मशानात जातो आणि मी स्मशानात जात नाही, या 2 विधानांच्या मधलं नाटक आहे. याच्या पलीकडे सांगण्यासारखं काय, बाकी नाटकात वाटत. पण ते नाटक जे होतं, नाटक जेव्हा केलं तेव्हा मला वाटतं कुठेतरी डॉक्टर लागून आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा दिग्दर्शकाचं महत्व आणि हो कथा त्या आम्ही असं बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की डॉक्टर लागू तुझं नाटक म्हणजे त्या काळचे जे आमचे समकालीन जे काही मित्र होते त्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर लागू हे उत्तम नट असतील पण उत्तम दिग्दर्शक नाही. मग तू तुझं नाटक त्यांना दिग्दर्शन करायला देऊ नकोस. आता माझ्यासमोर केवढा प्रश्न निर्माण करू, एवढ्या मोठ्या माणसाला मी सांगायचं की तुम्ही माझं नाटक दिग्दर्शित करायचं नाही. बरं त्याच्या आधी मी त्यांचं उद्ध्वस्त दर्पशाळा पाहिलेलं होतं, त्याने दिग्दर्शित केलेलं. आता लोक त्यांना चांगला दिग्दर्शक का मानत नाही हे मला काही माहीत नाही, ते सगळं त्या दिग्दर्शकांना विचारावं लागेल. आता दिग्दर्शन म्हणजे नेमकं काय, लोकांना हसवणे म्हणजे दिग्दर्शन, लोकांना गंभीरपणे काही विचार करायला लावणार त्याला म्हणायचं दिग्दर्शन, हे खूप वेगळे वेगळे मुद्दे आहेत. पण असं म्हटल्यानंतर मी असं आम्ही दोघे डॉक्टर लागू आणि त्यांच्या घरी मग तेव्हा ते बांद्र्याला राहत होते, तर मी गेलो भेटायला. असं बोलता बोलता असं विषय निघाला. मग डॉक्टर हा माणूस खरंच हुशार विद्वान माणसं ओळखणारा या सगळ्या अर्थाने. बोलता बोलता असा एक सूर माझ्या बोलण्यातून काहीतरी एक धागा निघाला. मग तेच म्हणाले, अरे म्हणाले तुझं नाटक दिग्दर्शकासाठी नाहीच आहे, हे नाटक कोणीही करू शकतो. त्याने फक्त ते नीट त्यातला आशय म्हणजे डॉक्टर लागू नाटकातल्या आशयाला किती महत्त्व देत होते हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि शेवटी कुठलीही कलाकृती असेल म्हणजे विनोदी असेल, खास असेल किंवा जगातलं कुठलंही नाटक असेल तर त्याच्यामध्ये एक मुद्दा असतो. तुम्ही हसत खेळत सांगत जाता पण एक क्षण असा एक धागा असतो की त्यातला जो एक आशय असतो, गंभीर नाटकामधला आशय तो तुम्हाला गंभीरपणे कळतो, पण विनोदी नाटकामधला आशय सुद्धा तुम्हाला अंतर्मुख करतो. कधी कधी लेखक तुम्हाला शेवटच्या नोटमध्ये आण उभं करतो. तर ते डॉक्टरांचा अभ्यास असल्यामुळे आणि माझ्या बोलण्याचा रोग त्यांच्या लक्षात आल्यामुळे मला पुढचं काही बोलावंच लागलं नाही. ते म्हणाले की कुणालाही दुसऱ्यालाही देण्याची आवश्यकता नाही, तुझं नाटक तुझं राहणार. म्हणजे आपल्याकडचे दिग्दर्शक काय गोष्टी करतात, म्हणजे त्यांना एखादा शब्द खटकला असेल किंवा आवडला नसेल किंवा एखादा विधान जास्त शब्दांचं वाटत असेल तर आपल्याकडे कात्री लावण्याचे संकेत आहेत. आणि खूप दिग्दर्शक आपल्याकडे असं सांगतात की मी आमच्याकडून नाटक लिहून घेतलं, मी त्यांची ही वाक्य कापली, असे म्हणजे वेगळ्या गप्पांसाठी आम्ही संध्याकाळी जेव्हा बसतो तेव्हा अशा आतल्या गोष्टी आणि म्हणजे नाटकवाल्यांच्या चर्चा ऐकायच्या असतील तर त्याच्यासाठी दुसरी चांगली सोय नाही महाराष्ट्रात. इथे सगळं खरं बाहेर येतं, इथे खरं नाटक बनतं आणि ह्याच्यावरती अजून कोणी नाटक लिहिलेलं नाही, म्हणजे अजून स्कोप आहे. सगळ्या आतल्या गजाली तुमच्या सगळ्या बाहेर.
तर असं एक वेगळं व्यक्तिमत्व. आणि आता मी डॉक्टर लागूंचा विषयच निघाला, मी आताच बोलून टाकतो त्यांच्याबद्दल की डॉक्टर लागू आणि निळू फुले हे आता दोघे हयात नाहीत, पण त्यांच्यानंतर इतके उत्तम नट, विचार स्वतःचा असलेला अभ्यासू आणि रंगभूमीविषयक जाण, आता असा एकही नट नाही आहे मराठी रंगभूमीवर. हो. पण सर जेव्हा तुम्ही हे म्हणताय तेव्हा पुढचा प्रश्न आपोआप उद्भवतोय की मग पुढे काय? किंवा तुम्हाला असं म्हणजे फोर्सीकरणं म्हणतात ना एखादी गोष्ट की आपल्याला दिसतंय की बाबा कसं होईल? नाही, काही होत नाही त्याचं. पोकळी भरून निघते. फार लगेच आशावादाचं आपलं गुंडाळून ठेवण्याचं तसंही कारण नाही. एक स्पेस तयार व्हावं लागतं. राजकारणामध्ये सुद्धा हे गेले, आता नंतर काय असं सगळं पंडित नेहरूपासून जर विचार केला तर अगदी आत्ताच्या 2022 साली 23 साली किंवा येणाऱ्या 24 साली मधल्या पुढचा टप्पा माहीत नाही आपल्याला, मे 24चा, तरी सुद्धा आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट येणार ना, राष्ट्राचं नुकसान जसं होत आहे तसं व्यक्तीचंही नुकसान होत नाही. घरातला करता पुरुष गेला तर तो 4 दिवसांनी 8 दिवसांनी अगदी कधीच नाही सवरला तरी 13व्या दिवशी तो सावरतो. तो भटजीच त्याला त्या दुःखातून बाहेर काढायचा. कारण ते त्या विधीमध्ये पण दिलेलं आहे की तू किती दिवस शोक करत असणार, तुला तुझं कर्तव्य पुढे आहे, तुझी मुलं आहेत, तुझ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातून आपल्याकडे समाजामध्ये असे काही संकेत आहेत की ज्यातून माणसाला मोकळं करता येतं. पण ते किती मोकळं करायचं आणि धर्मसंस्थेने माणसाला किती धरून ठेवावं हा एक वेगळा मुद्दा आहे. धरून ठेवलेलं असल्यामुळेच तर किरवंत लिहावं लागेल. नाही तर मला किरवंत लिहिण्याची काही गरजच नव्हती की एक धर्म एका माणसाला छान म्हणतो आणि लगेच त्याच्याच कॅटेगरीतल्या माणसाला तो म्हणतो छान नाहीस. तर हे जे अंतर्द्वंद्व तर खरं म्हणजे धर्मवाद्यांनी इतकी वाट लावली आहे ना आपल्या देशाची. सगळ्याच धर्म आहे, असं कुठलाही धर्म काढून हा बरा आहे आणि तो कमी बरा आहे असं नाही. सगळे धर्म वाईट आहे. कारण माणसाला इतकं घट्ट पकडून ठेवलं की त्याला स्वतंत्रपणे विचारच करू देत. झोपायचं असेल तरी हे रामा, सकाळी उठले तरी रामा परमेश्वर. मग दिवसभर तुम्हाला देवाचं नाव का नाही आठवत? एरवी तुम्ही सगळी बाहेरची कामं करत राहा तेव्हा तुम्हाला देवदेव वगैरे म्हणत नाही. संकटात असला की लगेच देव म्हणता आणि आनंदामध्ये असतात देवाचं नाव घेता का? म्हणजे माणूस स्वार्थी झाला तो धर्माच्यामुळे झाले की त्याच्या सोयीनुसार परत धर्माचा वापर करतो. आणि आज आपण बघतो की राजकारणामध्ये, आता राजकारण काय माझा विषय नाही पण माझ्या नाटकाचा विषय आहे, माझ्या चिंतनाचा विषय आहे. कारण मीही माणूस आहे आणि जो उच्च पदस्थ जो कोणी असेल तोही माझ्यासारखाच माणूस आहे. आणि आम्हीच त्यांना तिकडे बसवले आहे तर आम्हाला प्रश्न विचारण्याची हक्क आहे. नॅचरली आम्ही विचारणार की असं म्हणून चालणार नाही अरे नाटकवाले तुम्ही असले प्रश्न का विचारतो. नाटकवाले आहोत मग आम्ही जास्त प्रश्न विचारतो. त्या साहित्यिका लिहिणं ते कथा कादंबऱ्या त्याच्यामध्ये किती प्रश्न, आमचे प्रश्न थेट डायरेक्ट असतात आणि ऑडियन्सच्या समोर आम्ही प्रश्न निर्माण करतो. आणि एका वेळी 700-800 प्रेक्षक जो असेल तर किमान त्याच्यातल्या 10 माणसांच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला तरी मला वाटतं आपला प्रयोग यशस्वी झाला. पण सर हेच आपण लक्षात घेताना किंवा बोलताना एक गोष्ट मात्र कुठेतरी अशी जाणवते की अगोदरची जी नाटकं होती ती कदाचित समाज प्रबोधनात्मक जास्त होती आणि आता कुठेतरी तो कल वेगळा झाल्यासारखा वाटतो. नाही, स्वरूप आताही तसंच आहे. ओके. समाज प्रबोधनात्मक नाटकाची परंपरा आपल्याकडे खूप लवकर सुरू झाली असते. 1855 सालीच कदाचित सुरू झाली असते समाज प्रबोधनाची, जेव्हा महात्मा फुलेंनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. आणि तेव्हा सुद्धा सेन्सॉर बोर्ड होतं, ते इंग्रजांचं होतं, दक्षिणा प्राईज कमिटी असं होतं ते. बरं, त्या कमिटीमध्ये कोण असणार? त्यांना काही इंग्रजांना तर काही मराठी कळत नाही. नॅचरली फुले ते ब्राह्मण होते. आता त्यांची नावं खरं म्हणजे काढायला पाहिजे इतिहास संशोधन करून की त्यावेळेस दक्षिणा प्राईज कमिटीमध्ये कोण कोण व्यक्ती होत्या. त्याने तो प्रयोगच होऊ दिला नाही. प्रयोग का होऊ दिला नाही तर एका शेतकरी कुटुंबाला ब्राह्मण कसं नाडतो त्याचं सुंदर विश्लेषण आहे. आणि त्याच्यामध्ये विदूषक ही संकल्पना देखील त्यांनी वापरली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एखाद्या कुशल लेखकाने लिहावं असं त्यांनी नाटक लिहिलेलं आहे. पण ते एका विशिष्ट वर्गाच्या आतल्या गाठी उलगडून दाखवणारं नाटक असल्यामुळे
आणि आजही तुम्ही जेव्हा कुठल्याही समाजाच्या माणसांच्या बद्दल आतला आपण जेव्हा दाखवायला जातो तर त्या माणसाला ते आवडत नाही, कुठल्याच माणसाला आवडत नाही. म्हणजे मी त्या समाज उद्या माझ्याबद्दल कोणी लिहिलं तर मला सत्य असलं तरी मला आवडेलच असं नाही. पण ती मानसिक तयारी व्हायला आपल्याला किती वर्ष काढावे लागतील आता कळायला मार्ग नाही. पण हे खूप गंभीर प्रश्न आहेत, मानवी जीवनाचे प्रश्न आहेत. आणि फुलेंनी तेव्हा लिहिलं त्याचे प्रयोग झाले असते, त्याचे वेगळे परिणाम निर्माण झाले असते. झालं असं की विष्णुदास भावेच्या नंतर ते नाटक बघून बघून लोक पण कंटाळले. बाहुल्यांचे खेळ वगैरे, खरं म्हणजे ते नाटकच नव्हतं, गाणी होती आणि बाहुल्यांचे खेळ होते. बरं, हे स्वतंत्र होतं का नाटक? तर ते सुद्धा कर्नाटक रंगभूमी यक्षगान तिकडनं म्हणजे कल्पना उसनी घेऊन लिहिलेलं अशा प्रकारचं पण ते होतं. पण आपण आपल्या माणसाच्या बद्दल असं कसं म्हणणार? मग आपण काय करतो की जे चांगलं असेल किंवा त्याला थोडी वर साखर बिकर टाकून म्हणजे कडू लागू नये घास, तसं काहीतरी ते प्रकरण झालं. आणि मग किर्लोस्कर जेव्हा आले संगीत रंगभूमी सुरू झाली तर तिथे सुद्धा मनोरंजन हाच होता ना. सौभद्र आलं, देवलांची नाटकं आली, त्याच्यानंतर खाडीलकरांची नाटकं आली. हा सगळा प्रवास संपत स्वातंत्र्य आलं, नंतर 1960चा कालखंड आला, कादेडकर आले, तेंडुलकर आले. आणि तेंडुलकरांच्या नंतर मराठी रंगभूमीचं स्वरूप बदललं. तोपर्यंत बदललेलं नाही. तोपर्यंत मनोरंजन आणि कलेने लोकांचं मनोरंजन करणे हा एवढाच हेतू होता. हा स्वातंत्र्यानंतर जेव्हा आणि आधुनिक रंगभूमी सुरू झाली, प्रायोगिक रंगभूमी जेव्हा सुरू झाली, तेव्हा नाटक ही गंभीर करण्याची गोष्ट आहे किंवा कला आहे हा शब्दप्रयोग रूढ झाला. तोपर्यंत मनोरंजनच होतं. सर, एखाद्या स्त्रीला जर 4 बाळं असतील, 4 मुलं असतील, तर त्यातलं कुठलं तरी तिचं जास्त लाडकं असतंच. तसं तुमची एवढी नाटकं आहेत, तुमचं असं कुठलं नाटक आहे की जे तुम्हाला भावतं आणि ते का? माझी बघ तशी बरीच नाटकं आहेत. म्हणजे मग किरवंतचा उल्लेख करता येईल, गांधी आंबेडकरचा करता येईल, देवनगरीचा करता येईल, तन्माधुरीचा करता येईल, जे रघुवीर समर्थचा करता येईल, शुद्धगीता पोटीचा करता येईल. याचं कारण असं आहे, ही सगळी माझी मुलं वेगवेगळ्या रूपाची आहेत. त्यांना एकच एक रूप नाही. प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक मुलाचं नाटक जर माझं मूल असेल तर प्रत्येक मुलाच्या मध्ये एक वेगळा आशय दडलेला आहे. त्यामुळे माझी सगळीच बालकं माझी आहेत आणि तेवढीच प्रिय आहेत आणि तशीच असायला हवी. आणि दुसरं असं की नाटक किरवंत लिहून जर 40-45 वर्ष झाली असतील तर त्या मुलाकडे त्याचं वय वाढत असलं तरी मी त्याच दृष्टीनं बघतो की हे माझं तेव्हाचं बाळ आहे आणि त्याचा विकास कसा होतो आहे, अजूनही होतो आहे का. म्हणजे आई जेव्हा जिवंत असते आणि तिचं मूल जेव्हा असते तिच्यासमोर तर तिला सतत असं वाटत राहतं की माझ्या सगळ्याच मुलांचं चांगलं होऊ दे. आणि त्या दृष्टीनं नाटक मूल जर मानलं, जसं तुम्ही आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, तर मी माझ्या प्रत्येक मुलाकडे त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या चिंतनासाठी, त्याला यश मिळणं म्हणजे शेवटी काय, नाटककाराला यश मिळणं. मुलगा जर यशस्वी झाला तर त्याचा पालक म्हणून. आणि शेवटी जसं किरवंताचा उल्लेख होतो, किरवंत मराठी साहित्यामध्ये किंवा भारतीय साहित्यामध्ये या विषयात कधी लिहिलं गेलेलं नाही. भाव्यांचा काळ जर धरला किंवा त्याच्या आधी मराठी रंगभूमीची सुरुवात बेसिकली 1690च्या कालखंडामध्ये झाली आणि हे महाराष्ट्राला अजून इतके वर्ष माहिती नव्हती. अभ्यासकांना थोडंसं माहीत होतं पण कोणी हिंमत करत नव्हतं. कारण मी काही लोकांशी बोललो तर मला असंही सांगण्यात आलं की तू आता कशाला जुनी मडी उकरून काढतो बाहेर. हे ऐकलेलं आहे आणि त्याच ज्ञातीच्या लोकांकडून ऐकलेलं आहे. म्हणजे माणसाला सत्य सांगायला सुद्धा एवढी का घाबरत, हा मोठा प्रश्न आहे. सर, आता ह्या एवढ्या सगळ्या भूमिका आहेत तुमच्या, म्हणजे तुम्ही लेखक आहात, तुम्ही अगदी नट देखील, म्हणजे तुम्ही काम देखील केलेलं आहे, तुम्ही कव्वाली देखील करता. ह्या सगळ्यातला कुठली अशी गोष्ट आहे की तुम्हाला मनापासून फार आवडते, म्हणजे तुम्हाला लिहिणं जास्त आवडतं? चहा नाही, आता साधं उत्तर आहे. तुम्हाला प्रत्येक जो क्षण असतो ना जीवनाचा तो अनुभवता आला पाहिजे. कव्वाली गायचं असेल तर मी कव्वाली अनुभवणार, मला लेखन करायचं मी लेखन अनुभवणार, मला जर पुन्हा मित्राच्या बरोबर गप्पा मारायचं तर मी गप्पा अनुभवणार. म्हणजे मला जीवनातल्या सगळ्याच गोष्टींवरती सारखंच प्रेम करता आलं पाहिजे. आणि मला जर तसं करता आलं नाही तर मग मी कुठल्या तरी 10 गोष्टी असतील त्यातल्या 1 किंवा 2 गोष्टीमध्येच
आणि आपल्याकडे ही परत सवय आहे की एकदा एखाद्याने पोलिसाची भूमिका केली तर तो आयुष्यभर पोलिसांची भूमिका पोलीस त्याला नव्यानं जगून दिलंच जात नाही की बाबा तू हा रोल वेगळा करून बघ. नाही तर आता मोहन आगाशे चांगला नट आहे मराठी रंगमंच, तुम्हाला नंतर किती नाटकात या निळूभाऊ या वाड्यावर हा एकच शब्द निळूभाऊंचा लक्षात ठेवा. तर हे आपल्याकडची ही जी परंपरा आहे म्हणजे मुक्तता नाही. एखाद्याला एखाद्या वर्तुळात बसवून ठेवलं की त्याला तिथून हलू द्यायचं नाही, म्हणजे त्याची इच्छा असली हलायची तरी हलू द्यायचं नाही. तर हे वाईट आहे. हे विकासाचे मार्ग बंद करणारी गोष्ट आहे. तर मुळात तुमचा प्रवास म्हणजे बालपण कुठे गेलं आणि तुमचा अभ्यास किंवा पहिली जी तुमची जी याच्यामध्ये गोडभर पाणी ती कशी निर्मिती कशी झाली? तर माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाला. तेव्हाचा तो अतिशय शांत प्रदेश आणि तिकडे खालच्या बघा गडचिरोली वगैरे इकडे तो आंध्र प्रदेश सगळा जोडलेला आहे. आणि आता तर संपूर्णपणे नक्षलवाद या सगळ्या म्हणजे आमच्या गावाच्या आजूबाजूला सुद्धा नक्षलवादी राहतात. पण असं नक्षलवादी घाबरण्याचं काही कारण नाही. आपण का घाबरतो शहरातले लोक? आपण जे आता बसलो आहोत आपल्यामध्ये नक्षलवादी नाही आहेत ना. नक्षलवाद हा एक विचार आहे आणि मानवी कल्याणाचा विचार आहे खरं तर. आता ते त्यांचा राग किंवा त्यांचा द्वेष आपण का करतो तर त्याचं कारण वेगळं आहे. तुम्ही माझं फुसपट काढलं, तुम्ही माझं फुसपट काढू नका, मी तुमचं फुसपट काढत नाही, इतकं ते साधं आहे. पण आपल्याकडे झालं असं की आता हे हा राजकीय प्रश्न पण आहे. काँग्रेसच्या काळामध्ये झाला, मोहनसिंगाच्या काळात झाला, आता तर गेली 10 वर्ष जोरात सुरू आहे आणि ते सुद्धा तेवढ्याच जोरात करतात. नाही मला काही भीती वाटण्याचं कारण आहे. हे मुद्दे आहेत, माझ्या देशातले प्रश्न आहेत. माझ्या देशातल्या प्रश्नाबद्दल मला संधी मिळेल तिथे मी बोलणार आणि तुमच्यासमोर नाही बोलत आणि कुणासमोर. म्हणजे हे गंभीर प्रश्न. आणि एक लक्षात ठेवा, कुठलंही शासन महाराष्ट्र शासनाला उदाहरण देऊन द्यायचं झालं तर 1960 साली बेळगाव कारवारचा प्रश्न होता. किती वर्ष झाली? तुम्हाला हा प्रश्न अजून का सोडवता आलेला नाही? सोडवता आलेला असा मुद्दा नाही, तुम्हाला सोडवायचाच नाही. नाही तर 4 गाव इकडची तिकडे गेले असती, 4 गाव तिकडची इकडे आले असती. एरवी सगळ्या मांडवल्या करता, ही मांडवली कशी नाही? तर तुम्हाला प्रश्न सोडवायचेच नाही आणि तुम्ही भारतातल्या प्रश्नांचा सगळा तपशील गोळा करा. प्रश्न वाढले की कमी झाले तुमच्या लक्षात येईल. संपूर्णपणे प्रश्न वाढलेले आहेत. आता उल्फाचा प्रश्न त्या काळामध्ये होता. आत्ता म्हणतात की ते आता मुख्य प्रवाह आहे. मुख्य प्रवाह म्हणजे काय? तुम्ही त्यांचं जगणं बंद करून टाकणार, त्यांना म्हणा मुख्य प्रवाहामध्ये या, असे प्रश्न नाही सुटत. माणुसकी नावाची गोष्ट असेल ना, त्यांच्या जगण्याचा प्रश्न सुकर करायचा असेल तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही मुख्य प्रवाह जर म्हणत असाल तर कशाचा मुख्य प्रवाह? राज्यकर्त्यांचा. त्यांच्याशी तडजोडी करून मग आत यायचा. म्हणजे पुढारी तडजोड करून मुख्य प्रवाह आले की प्रश्न संपले का लोकांचे? हे जे सगळी माणसं लढत होती किंवा आजही माणसं लढत असतात ते सामान्य माणसांचं नाव घेऊन करतात. पण सामान्य माणूस तिथेच आहे. धारायचा प्रश्न आपला अजून का जिवंत आहे इतक्या वर्षांमध्ये? आणि मग कुणीतरी एक परमेश्वर तसा जन्माला येणार. या अवतार कार्याने आपल्या देशाची सगळ्यात जास्त वाट लावलेली आहे की कुणीतरी जन्माला येईल मग आपलं सगळ्यांचं कल्याण करेल. अरे मी इकडे मरायला टेकलोय, मी अवताराची वाट बघत बसू का? आत्ता मला जगायचं आहे, आत्ता मला अन्न हवं आहे, तर ते मिळणं महत्वाचं आहे ना. आणि अवतार कधीच जन्माला येत नाहीत. इतक्या वर्षात कधी आले जन्माला? मग खूप आपण आधीच्या सगळ्या खोट्या गोष्टी सांगतो आणि आपल्याकडच्या माणसाला, भारतीय माणसाला प्रामुख्याने खोट्या गोष्टीमध्ये रमण्यामध्ये इतका आनंद असतो. त्याची काय ना, तर हा मोठा इतिहास आहे. म्हणजे 18 पुराण म्हणजे वेदापासूनचा जरी उल्लेख करायचा झाला आपल्याला. आता तुम्ही म्हणाल वेदांचा काय संबंध आहे? अहो ते परिणाम जे आहेत ना माझ्यापर्यंत आलेले आहेत ना. आता कधी कधी एक मला प्रश्न पडतो, थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे की आपल्याकडे भिकाऱ्यांची संख्या एवढी कशाने वाढली? देवळच नसते, समजा मस्जिदीच नसते, चर्चेस नसते आणि संध्याकाळी फुकट मिळणार आहे म्हणून लाईन लागल्या नसते. तर
भिकारी तुम्हाला दिसले असते का? ट्रेनमध्ये भिकारी गाणं म्हणत पैसे मागत तुम्ही देता ना. भिकारी जगण्याचं काम करते कोण? तुम्ही, आम्ही करतो. आता हे साधे प्रश्न सुद्धा आपल्या सरकारला सोडवता येत नाही. एकदा सरकारने असा प्रयत्न करून बघितला होता की सगळ्या भिकाऱ्यांना पकडलं, गाड्यामध्ये घालून कुठेतरी धरणार की कुठेतरी कामाला सगळे भिकारी पळून गेले. इथे कोण करतो? जिथे फुकट शेकडो रुपये जर मला मिळत असतील तर हे कष्ट का कशासाठी करायचे? आता तर सर सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की भिकाऱ्यांसाठी आता निवारा स्थळ आहे. म्हणजे एक बिल्डिंग तयार केली जाते नवीन आणि तिकडे ह्या सगळ्या भिकाऱ्यांना नेऊन राहायला देतात. बरं, त्यांना खाणं पिणं सगळं फुकट आहे तिकडे. आता आमच्या इकडे मी राहायला दहिसरला आहे, आमच्या इकडे एक 4 मजली इमारत बांधली, नवीन आहे. आणि रस्त्यावरची जेवढे भिकारी होते त्या सगळ्या भिकाऱ्यांना तिकडे नेऊन ठेवलं. ह्यांना खाण्यापासून सगळं फुकट. अच्छा, ह्यांना म्हणजे आपल्या समाजात दानशूर एवढे आहेत की ते त्यांना पाहिजे ते साबणापासून सगळं पुरवतात. पुण्य मिळते. हा, पुण्य मिळते म्हणून. बघा ना ही गंमत बघा, म्हणजे काय समाजाची परिस्थिती आपल्या आहे ती. आणि मग हे काय करतात, हे यांना खातात. पण थोड्या दिवसांनी बघितलं तर ते परत भिकारी त्याच रस्त्यावरती. त्याचं कारण त्यांना तिकडे त्या बंदिस्त जागेत आवडतच नाही. आवडत नाही हे भारतीय संस्काराचं मोठं लक्षण आहे की तुम्ही स्ट्रक्चरच समाज असं करून ठेवले की तुम्ही त्यांना नवीन गोष्टीची दिशा दिलेली नाही. आता मधल्या कालखंडामध्ये रोडचं रुंदीकरण करायचं असताना काही झोपडपट्ट्या रस्त्यात आहेत, तर सरकारने वेगळ्या इमारती बांधल्या. ते तिथे राहिले काही दिवस, त्यांनी ते भाड्यानं दिलं आणि यांनी परत दुसऱ्या नव्या झोपड्या उभारल्या. त्याला अंतच नाहीये. काय हे संस्कार आहेत, भारतीय संस्कार. हे संस्काराचा परिपाक आहे सगळं, त्यांच्या सवयीचं नाही. लहान मुलांना जर तुम्ही लहानपणी जर चांगली गोष्ट सांगितली, ते संस्कार लहानपणी जे होतात ते आयुष्यभर टिकतात. आई वडिलांनी केलेले संस्कार का टिकतात? सुसंस्कृत समाज एका बाजूला आणि ज्यांच्याकडे संस्कारच नाही, ज्यांची मुलं कधी शाळेतच गेलेली नाही, तर त्या लोकांचे संस्कार कुठला कोणी सांगणार त्यांना. आणि कोणीही माणूस जाऊन तिथे सांगत नाही. झोपडपट्ट्यात पाणी येत नसेल तर तो नगरसेवक तिथला असतो, तो आपला त्यांच्यासाठी मतपेटीचं एक साधन म्हणून ते सगळं करून देतो. तर आपल्याला बेसिकली आता अमेरिकेच्या किती वर्ष मागे आहोत आपण? आज जर 100 वर्ष जर मागेही असू आणि 100 वर्ष त्यांच्यापेक्षा पुढे जायचं असेल तर 200 वर्षाच्या हिशेबाने आपल्याला पुढचं काम करायला पाहिजे. तर असा विष्णूचा अवतार कोण आपला आणायचा? आपण बल्दीकडे गेलो, पण हे बालपणा इतकंच महत्वाचं आहे. आता कारण असं आहे की लहानपणापासून जे मी बघत आलो गावाकडे, तेव्हा खेड्यातलं बागता नव्हतं, नळ नव्हते, पाणी नव्हतं. संध्याकाळ झाली, काळो झाला की आणि 8 वगैरे वाजले की लोक सगळे झोपी जायचे. आणि जन्म माझा त्या खेडेगावातला पिंपळगाव नावाचं गाव जे आहे हे आजोड. आणि मग नंतर माझं बालपण सगळं वडिलांच्या गाव म्हणजे कारगाव. तर तिथे सुद्धा लहानपणी तो संस्कार म्हणतो ना कलेचा, तर तिथे सुद्धा दंडार म्हणजे मी लहानपणी बघितले गणपतीचा मुखवटा आहे, हनुमानाचा मुखवटा आहे, ढोलका आहे, तुंतुन आहे, मृदंग. म्हणजे अशा आता मी विचारते या खेड्या गावातल्या माणसांच्याकडे हे सगळं कसं? तर हे त्या काळातल्या वेगळ्या परंपरेने आलेल्या सगळ्या गोष्टी. आणि माणसाला एक आवड जर असेल कुटुंबातल्या तर ती माणसं त्या गोष्टी जपत असतात. तर तेही सगळं पुढे काम करत असताना लक्षात राहत होतं, आठवतही होतं. आणि तिथून गावी आल्यानंतर मग शाळेमध्ये म्हणजे मगाशी जसं सरांनी विचारलं नाही किती वर्ष संबंध आहे, तर उमाजी नाईक नावाचं नाटक मी 7वीमध्ये असताना केलं होतं. आणि तेव्हा देवघरे नावाचे शिक्षक होते, त्याने ते बसवून घेतले. तर हा जो संस्कार जो आला पुढे, तर बालपण कसं म्हटलं तर माझा जन्म खरं सांगायचं तर वाडेदार संस्कृती ज्याला म्हणतात. म्हणजे आमच्या गावामध्ये आमच्या समाजाचे 5 वाडे होते. शेवटचा वाडा आहे 5-6 वर्षापूर्वी म्हणजे मुख्य जो दिंडी दरवाजा होता तो तुटला, त्यामुळे ते संपलं. सगळ्यांच्याकडे म्हणजे माझ्या आजोबाकडे 28 एकर जमीन, तिघेबाई होते अशी 84 एकर जमीन. त्याच्या मागे असा मी सगळा तपशील काढला तर आमच्या खानदानाची जमीन 1008 एकर होती. पण आता तुम्ही बघाल ना, आता जाऊन बघाल ना, हा फेकतो म्हणतील लोक, हा माणूस
अशी अवस्था आहे. म्हणजे अनेकांच्या जमिनी धरणामध्ये गेल्या गोसीकृतच्या. आणि गावात वीज आहे, तेव्हा वीज नव्हती पण माणसांच्याकडे जमीन होत्या, गुरढोर होती, शेती होती, दूध दुभतं होतं, सगळ्या गोष्टी होत्या, चैन होती. लहानपणी माझ्या कानात सोन्याचे डूल होते, ते आठवतात मला. पण ते आता इच्छा होते की अरे का नाही आपण वापरायचे. पण आता मी जर असे डूल घालून गुगलकडे जर मी पण हा लगेच म्हणेल हा कुठला बहुरूपी आला. असं ते आहे. म्हणजे ऐश्वर लोकांच्याकडे होतं आणि आता ऐश्वर हळूहळू नष्ट होत चाललं. एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळताना लोकसंख्या 32-33 कोटी असते आणि 75 वर्ष होत आता 140 कोटी होते. तर त्या देशाच्या काय दैव दुर्विलास अटळ आहे. नाहीतर तुम्हाला 80 कोटी लोकांना धान्य मोफत देण्याची वेळ आली नसती. म्हणजे ते गरिबी रेषेच्या खालचे जे काय असतील ते. आणि श्रीमंत जरी असले तरी विचारायला तर गरीबच आहेत. ते कुठे श्रीमंतीने विचार करतात की सगळं मला मिळू दे, दुसऱ्यांना मिळायला नको, ही वृत्ती परत आहे. तर हा जो सगळा जो भाग आहे, तर खरं म्हणजे सरकारची जबाबदारी एका मर्यादेपर्यंत आहे. मग वैयक्तिक जबाबदारी आपली असते, पण आपण किती प्रमाणामध्ये करतो आणि शेजाऱ्याला हात देतो तर आपली ती वृत्ती नसते. कधी आपण शेजाऱ्यांना सगळ्यांनी आठवण बघा, तुम्ही जेव्हा जेवायला बसता आणि बाहेर शेजारी तुम्हाला दिसला तुमचं जेवण झालं, तर तुम्ही जेवण झालं कसं विचारत नाही कधी, किंवा जेवलाच कसं विचारत नाही. कारण आपल्याकडे ती वृत्तीच नाही. सांघिकता नावाची गोष्टच नाही. आणि ही परत धर्मानेच लादलेली गोष्ट आहे. आता ब्राह्मणाने एकटंच जेवायचं. कारण गांधीजी मला आता आठवते, गांधीजींच्या बद्दल मी जेव्हा काय अभ्यास केला तर गांधीजी जेवायला एकटेच बसायचे. म्हणजे भारतीय राजकारण येण्याच्या आधीची गोष्ट. म्हणजे जेव्हा त्यांच्यावरती झालेला संस्कार होता, म्हणजे आफ्रिकेत जाण्यापूर्वीची कदाचित गोष्ट असेल ती, म्हणजे वाचलेली आखरी पटकन म्हणून सांगतात. तर माणसावरती मोकळेपणाचे संस्कार जेव्हा सुरू होते आणि मोकळेपणाचे संस्कार झाले असते तर भारतामध्ये अजूनही आताही अस्पृश्यता नावाची गोष्ट टिकून राहिली नसते. कुठलाही माणूस सहजपणे मंदिरामध्ये जाऊ शकला असतो. पण सावलीनं विटाळ होतो देवाला, माणसाला होते मला मान्य आहे, कारण माणसाची बुद्धीच तेवढी, त्याला अजून बुद्धी आलेली नसल्यामुळे. पण देवाला काही बोलता येत नाही, काही करत नाही. देवाच्या वतीने म्हणतात हे आम्हीच करत असतो. काय आता मध्ये लाकडं लागूनचा मुलगा जेव्हा दगड लागून वारला, तर सगळे महाराष्ट्रातले लोक म्हणजे लागूनचे शत्रू, देवाला रिटायर करा म्हणणाऱ्या त्या विरोधामध्ये जे बोलत होते, देवाचा न्याय असा असतो बघा डॉक्टर लागू. आता ज्याचा मुलगा गेला त्याच्या विरोधामध्ये तुम्ही असं जर भाष्य करत असाल तर देव धर्म वगैरे या गोष्टींना कुठे काय अर्थ होतो. हे सगळं मॅनमेड आहे जगात. आणि गंमत अशी आहे की खरोखरच परमेश्वराची आवश्यकता असते तर निसर्गानं किड्या मुंग्या निर्माण केल्या, माणसं निर्माण केली, झाडं केली, पशुपक्षी केली, तसं देवही निर्माण केलं असतं ना. तर परमेश्वराला देवाची आवश्यकता नाही तर माणसानं तुम्ही का हरामखोरी करता असा प्रश्न आपण कधी विचारणार. आपली हिंमत सुद्धा नाही. आणि हिंमत होईल असं वातावरण निर्माण होऊ पण द्यायचं नाही. ते असे आपण निर्माण केलेले प्रश्न आहे. म्हणजे आपल्याच मनातलं भय आपणच त्याला अधिक विकसित करत पुढे बोलायचंच नाही. ते ठप्प करून टाकायचं. इतका सगळं आपला बॅक टू कॅव्हलिनचं काम चाललं. सर, तुमच्या बोधी उपक्रमांची बोधी उपक्रमाचं कसं आहे की मी जेव्हा सगळं सुरुवातीला जेव्हा लिहित होतो तर आधीच्या लोकांनी जे केलेलं होतं तेच आमच्यापर्यंत आलं. म्हणजे सत्यकथा श्रेष्ठ आहे किंवा अमुक नवा काळ हा कामगारांचं वर्तमानपत्र आहे किंवा नवशक्य असेल तर ठीक आहे, थोडंसं एक तफावत आहे. हे मुद्दाम का बोलतो, हे मी सगळं स्वतः अनुभवलेलं आहे. मी धारावीमध्ये फिरलेल्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये मंगेश पाडगावांच्या बरोबर बसलेल्या त्यांच्या कविता ऐकलेल्या असे खूप लोक आणि इतके विचारांचे इतके रंगोरे वेगवेगळ्या पद्धतीने. मग आपल्याकडे एक सूत्र ठरलेच आहे, कलेसाठी कला की जीवनासाठी कला. आणि कलेसाठी कलावाल्यांचं म्हणणं काय की कलेने कुठलीही गोष्ट जशी घडली तशी सांगते, त्याच्या पलीकडे जायचं नाही.
जीवनवाद्याचं म्हणणं असं आहे की नाही, कलेनी जीवनाबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, उपाय सुचवला पाहिजे. मी म्हटलं हे दोनच घटक कसे असतील, अजून काहीतरी तिसरं असू शकते ना. मग असा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करत, हे काय लगेच सुचलेलं नाही, हे खूप उशिरा जीवनाच्या असं म्हणूया की शेवटच्या टप्प्यामध्ये ते हे सूत्र सापडलं. तर असं एक सूत्र गवसलं की हे एवढंच खरं नाही, कलेसाठी कला किंवा जीवनासाठी कला. तर ज्ञानासाठी कला असं एक सूत्र जेव्हा लक्षात आलं की कलेनी, जसं सुरुवातीचा जो प्रश्न होता की कलेनं फक्त मनोरंजन करायचा जो भाग होता, तर कलेनी ज्ञान दिलं पाहिजे. मग ती कुठल्याही प्रकारची कला असेल, म्हणजे कविता असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, चित्रकला असेल. स्थापत्यकलेत जेव्हा आपण बघायला जातो, स्थापत्यकलेमध्ये ज्ञान नसतं का, तेवढं तरी असतं त्याच्यामध्ये. पण आपल्याला ती दृष्टी नसल्यामुळे किंवा आपल्याला शालेय जीवनामध्ये हे शिकवलेलं पण नाही. 10वीपर्यंत स्थापत्यकलेबद्दल मुलांना काही माहिती नसतं. म्हणजे गणिताचे बोजच बोर्ड जर आकडे सगळे मुलांच्या समोर ठेवले जातात, आई वडील सुद्धा घाबरतात, मुलं तर घाबरलेली असतात. पण स्थापत्यकला जे सोपं आहे पण तेवढंच कठीण आहे, कारण स्थापत्यकला इतकी पटकन येत नाही. ती शिल्पकला आहे, चित्रकला आहे, आणि कलेच्या बद्दल प्रचंड अनास्था आहे देशात. कलेबद्दल आपण असं म्हणतो की आपल्याकडे तमाशा आहे, लोकनाट्य आहे, हे आहे, ह्या काही कला आहेत का? किंवा आता पोत्रात जो आसूड घेतो आणि अंगावरती मारतो, याला कला आहे म्हणणारे मराठी रंगभूमीवर काही लोक आहेत अजूनही. म्हणजे आज आहेत, 21व्या शतक, 22व्या शतक, 50व्या शतक, हे आपल्याकडून जाणार नाही. तो बिचारा अंगावरती आसूड मारतो आणि भीक मागतो, तर ती म्हणतात तुम्ही कला आहे. मग तुम्ही का नाही देत त्याला? का ते आभरण घालून अंगावरती आसूड होऊन देवीच्या नावानं भीक मागायला लावता? मी तर भीक हात. आणि चांगली गोष्ट आहे की माधव मनोहर सारख्या व्यक्तींनी समीक्षा लिहिताना ह्या ज्या सगळ्या कला आहेत रस्त्यावरून भीक मागण्याच्या, ज्याला तुम्ही कला म्हणता, त्या भीक मागणाऱ्या कला असं म्हटलं, त्या सगळे चिडले त्यावेळेस. आताही त्या ह्याचं गाणी होतात तुमच्या जागरणाची. काय आहे जागरण? कुठल्या देवीला जागवतात? आणि ती देवी एवढी जागृत आहे, तुम्ही रात्रंदिवस त्यांची गाणी म्हणता, तर तुमचा विकास कसा होत नाही? देवीला दया येत नाही की तुम्हाला देवीची दया येते म्हणून तुम्ही तिची गाणी गातील? तर हे जे सगळं आहे ना, परत जाऊन आपण परत तिकडेच जाऊन बसतो कुठे तरी एका चौकटीमध्ये. तर हे थांबलं पाहिजे. आणि म्हणून हे वेगळा विचार करत असताना की ज्ञानासाठी कलाचं एक सूत्र मिळालं आणि त्याचा प्रचार म्हणा, प्रसार म्हणा. आता हा सुद्धा का करायचा? तर कलेसाठी कला यांचं म्हणणं असतं की एवढंच सांगा, पुढचं सांगू नका, पुढचं काम करायचं जे आहे ते तुमचं नाही, ते दुसऱ्याचं आहे. दुसऱ्याचं आहे म्हणजे कोणाचं? ईश्वराचं. मला पण मगाशी आपण थोडंसं बोलू त्याच्यात, इथे लेखनामध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे की मला जर त्याचं उत्तर सापडलं असेल, घराला आग लागलेली आहे, पाणी मारून विझवत आहे, ते सांगायचं नाही. मी अवताराची वाट बघत, तो येईल मग तो विझवेल. हे काय आहे? हे कुठलं तत्वज्ञान आहे? तुम्ही माणसं घडवता की माणसं मारता जन्मताच? हे जर मी माझ्या मुलाला लहानपणी जर सांगितलं, नवे संस्कार जर लहानपणी जर केले गेले, तर मुलगा याच्याही पुढे आणखी 4 पावलं पुढे जाईल. मला गरज राहणार नाही अमेरिकेकडे आणि रशियाकडे बघत बसण्याची. इथे माणूस सगळे शोध आणि संशोधन आपण म्हणत असतो की आपल्याकडे तर आधीच होतं, मग गेलं कुठे ते तर सांगतच नाही. अवशेष तर काय असले पाहिजेत नाही. तुमच्याकडे विमान होते तर एखादा चिपोरा तरी मिळाला पाहिजे नाही, पंख्याचा एखादा भाग, आणि संशोधन करून शोधला तर हा 1,500 कोटी वर्षापूर्वीच आहे. आपल्या काय नुसती थोडतांड त्याच्या पलीकडे. आणि आजही आता देवाधर्माच्या बद्दल बोलायला मला तुम्ही काय नुसतं विरोधक आहात? विरोधक त्यांचा नाही, मी कुठल्याही देवाचा विरोधक नाही. देवाचा जो बाजार मांडलेला आहे त्याचा विरोधक. हा सुद्धा परत बोधीचाच विषय आहे. बोधीचा म्हणजे ज्ञानाचा. बोधी या शब्दाचा बेसिकली अर्थ आहे ज्ञान, आणि ज्ञानासाठी कला. तर हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विकास होत होत गेला. मग आणखी असं कळलं की अभिनयाचे 4 प्रकार असतात, अंगिक, कायिक, वाचिक, आहारी. मी म्हटलं हे 4च कसे असतील? मग असा वेगळा विचार करून बघितला. म्हटलं 5 अभिनयाचा तर प्रकार आहे,
तेव्हा का नाही सांगितलं गेलं? ठीक आहे, तेव्हा त्यांना कळलं नसेल. इसेन्शियल आहे का मला सगळं तेव्हाच कळलं पाहिजे? मग त्यांच्यासारखाच मी एक माणूस आहे ना, ते माणूस आहेत, मी माणूस आहे. माणसाचा विकास होत गेला असेल, पुढच्या विकासाच्या टप्प्यावर भरत मुनीच्या नंतर दुसरा भरत मुनी जन्माला येणार असेल तर येऊ देत की जन्माला, त्याला मारून टाकायचं. तर मी असं म्हणालो की सात्विक वगैरे हे जे 4 अभिनयाचे प्रकार आहेत, तर तात्विक नावाचा एक अभिनय असतो. तसं सगळ्या तात्विक अभिनय असं कुठं काय असतो? तर तो असा नसतो, तो असतो आशय, आणि तो असतो कलाकृतीच्या आशयात दडलेला. तो व्यक्त करण्याची जबाबदारी नटाची. आणि याच्यासाठी अरिस्टॉटल फार आधी म्हणून ठेवलं आहे. कदाचित त्याला भारतीय तत्वज्ञान माहीत होतं की नाही कल्पना नाही, आणि त्याने तेव्हाच म्हणून ठेवलं असतं की तात्विक अभिनय असतो म्हणून. तर ते ॲथलीट फिलॉसॉफर, यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेयर. ते काही माझं वाक्य नाही. मग मी त्याचा एक वेगळ्या प्रकारचा विचार करून बघितला, आणि ते मग त्याच्यामध्ये आणून बसवलं की नट हा ॲथलीट फिलॉसॉफर आहे. म्हणजे जसं ऑलिम्पिकमध्ये ॲथलीट्स सगळे खेळत असतात आणि त्यांचं संपूर्ण शरीर त्यांना हवं तसं किंवा खेळाच्या नियमानुसार ते संपूर्णपणे बदलत राहतं, तर नटाचं शरीरसुद्धा इतकं लवचिक असलं पाहिजे. आणि आपल्याकडे एक असं होतं नटांच्या बद्दल, तुम्ही एकदा मगाशी तो अर्धा मुद्दा जो आला तो त्याला आता जोडून घेऊया की एक भूमिका लिहितो तसंच करत असतो. आपल्याकडचे नट त्या भूमिकेमध्ये नसतात कधीच. हे डॉक्टर लागूंच्या बद्दल सुद्धा बोलत, अरे काय नाही डॉक्टर लागू सारखे डॉक्टर लागूच वाटतं, ते भूमिकेमध्ये दिसतच नाही. त्याच्या सुद्धा डॉक्टर लागू एकदा म्हणाले होते, मला तुला माहित आहे का मी माझ्या आवाजाची रस जी आहे ती कशी जगतो. मला सकाळी एक्झरसाइज करून आल्यानंतर चहा झाल्यानंतर बालगंधर्वांची गाणी लावतो, काय कुमार गंधर्वांची गाणी लावतो, आणि त्यांच्याबरोबर मी गातो की माझा आवाज सगळ्या पट्ट्यांमध्ये व्यवस्थित फिरला पाहिजे. समीक्षकांना कसं कळत नसेल की माझ्या आवाजामध्ये व्हेरिएशन्स नाही? ही एका मोठ्या नटाची व्यथा. आता याला कारण काय? आमच्या समीक्षकांना संगीताबद्दल काय माहिती? माहीत असेल तर कळेल ना सा कुठल्या पट्टीतला आहे. तर आमच्याकडचे लेखक, दिग्दर्शक, समीक्षक सगळे कलावंत A to Z कलांच्या बद्दल अनभिज्ञ असतात. कला किती आहेत म्हटलं लगेच 64 कला आहे. चोरी पण करणे कला आहे. मग काय आहे, तुमचं पाकिट मी मार आणि मग तुम्ही मला पोलिसाकडे दिले, आणि पोलिसांना असं म्हणू शकतं का अहो मी कलेचा वापर केलाय, मी कलाकार आहे. तर कला कशाला म्हणावं हाही प्रश्न आपल्याकडे. हे आता तुम्ही कदाचित इतरांना हा प्रश्न पडतो की जरा हा उलट का बोलत असतो, नेहमी उलट बोलत असतो सुलट मिळावं म्हणून. कारण मला प्रश्न पडतात, तुम्हाला प्रश्न पडत नसतील त्यात माझा काय दोष आहे. पण माणसाला प्रश्न पडले पाहिजे. आपण जीएसटी किती भरतो? तुम्ही जो पगार घेता ना त्याचा निम्मा प्रकार जीएसटी भरतो. चहावर म्हणजे साखरेवर जीएसटी आहे, पत्तीवर जीएसटी आहे, आता दूध दुकानामध्ये मिळत त्याच्यावर जीएसटी आहे. एकही गोष्ट सुटलेली नाही जीएसटी मधून. आणि एकाही वर्तमानपत्रामध्ये जीएसटीच्या विरोधामध्ये लेख लिहिलेला नाही. वर्तमानपत्र ही मोठी जबाबदारी आहे की नाही? जीएसटीच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन येऊन उभं राहायला पाहिजे. आणि नाटकवाल्यांचा सुद्धा प्रश्न आहे, तुम्हाला नाटकवाल्यांना जीएसटी वजा केले म्हणून रुपयातले 68 पैसे टॅक्स. मग आता मग काय आपण कसं जगायचं? आणि सरकार आपल्याकडून सगळे पैसे घेतच राहणार आणि आम्हाला वैयक्तिक तर काही देतच नाही. वैयक्तिक कुठे काय देत आहे आपल्याला? सिलेंडर देतो म्हणाले, इकडे आता राजस्थानमध्ये का नाही म्हणून सांगितलं नाही, मसुरपॅटी काम संपलं. 450 रुपये प्रामाणिकपणा राज्यकर्त्यांमध्ये नाही, आणि लोक म्हणतात जाऊ दे ठीक आहे काय करायचं होतं. हे असे आपले सगळे. म्हणून बोधीचा हेतू हा आहे की लोकांना ज्ञान मिळेल. ज्ञान बघून दोन्ही प्रकारचं असतं, चांगलं असतं आणि वाईट असतं. काय चांगलं काय आणि वाईट काय? आता कोणी असं म्हणेल की अरे काय आधीच्या नाटकामध्ये येत नव्हतं का? येत असतो होतं आणि आलं असेल
तर लोकांना जाणीव कशी नाही झाली? तर लोकांना जाणीव करून देणे आणि नवीन नवीन गोष्टी, आणि माणसाने रोज बदललं पाहिजे, रोज बदललं पाहिजे. नदीचं पाणी एका ठिकाणी कधीही स्थिर नसतं, आणि आपणच म्हणतो नदी हे जीवन आहे, पण आपण एवढे स्थिर का? 2 तास आपण इथे का नुसते स्थिर आहोत? तुम्ही लगेच काय नाचायचं का? पण तुमचं मन नाचत असतं, त्याचं काय करावं? ते कधीही स्थिर नसतं. तुमचं शरीर हे स्थिर आहे, पण मन चंचल नाही, मन चल आहे. पण शब्दाचे अर्थ आपण बदलले पाहिजे आणि नवी वेगवेगळे आणली पाहिजे, पण ते आपण करत नाही. माणसाला सुधारून द्यायचं नाही, ते आहेत तसे आधीच्या पूर्वजांनी जे काही सांगून ठेवले तेच कसं श्रेष्ठ आहे तेच सांगत राहायचं. भविष्य सकाळी उठल्याबरोबर मांजर आडवी जर गेली, नाही आज नाही जायचं काम, असं करता का? असं बाजून जातात. ही जी भीती आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी आता कोणी घातली भीती, आता मी काय सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आपला देश तर भविष्यावरती चालतो. ते अशा सगळ्या खूप म्हटलं तर खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण आयुष्याशी निगडीत असणाऱ्या अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली या भविष्यांच्यामुळे. ती नावं आपल्याला माहिती नाहीत, पण अशा खूप घटना घडल्या. तर म्हणून बोधीचं एक काम, बोधीचा शब्द ज्ञान द्यायचं असेल तर चांगलं आणि वाईट एकामेकांसाठी ठेवा काय निवड करता येते. आणि म्हणून मी माझं पुस्तकच लिहिलं की भारताचा इतिहास जो आहे 8000 वर्ष जुना, त्याची मांडणी फक्त 200 पानामध्ये केली. मी टप्पे दिले फक्त. सिंधू काळ कुठून सुरू झालं, सिंधू काळ, वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, हिंदू काळ. हिंदू काळ मी वेगळा केला, कारण हिंदू धर्माला कोणी संस्थापक नाही. शंकराचार्याच्या नंतर हिंदू हा शब्द आलेला आहे प्रचारामध्ये, तेही इराणकडून आला म्हणून. पण मुळात शब्द आहे सिंधू. खरं म्हणजे या देशाचं नाव सिंधू राष्ट्र असायला होतं. आता हिंदू राष्ट्र करायचं म्हणतात, म्हणजे नेमकं काय करणार आहे? चातुर्वर्ण आणणार, 6800 जाती त्यांची पुनर्स्थापना करणार. नुसत्या रामाच्या मंदिराची पुनर्स्थापना करून होणार नाही, तुम्हाला या जातींची पण पुनर्स्थापना करावी लागते. परत नव्यानं नवे वाडे बसवावे लागतील. ते काय कुठले वाडे म्हणत होते? गावकूस. आणि सगळे मुंबईत तुम्हाला इतके 6800 तुकडे करावे लागतील. बघा म्हणजे जमतं पण. तुम्ही जेव्हा गेल्या वर्षी अध्यक्षपद गेलं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय विचार होता आणि अजेंडा काय होता, आणि आता तुम्ही सूत्र ठेवणार त्यावेळेला तुमच्या मनामध्ये आता काय येते? नाही, तेव्हा काही अजेंडा असायला नव्हतं. कलावंताला कुठला अजेंडा नसतो, आणि कलावंत असे अजेंडे करून जर कलावंत होत असतील तर मग खूप झाले असते कलावंत. पण काही करायचं पण आराखडा एक जे आलेलं नाही, म्हणजे माझ्या पुरतं बोलत झालं की समजा याच्यापूर्वी अमुक लिहिलं गेलं नसेल आणि आपल्याला कळलं की या विषयावरती नाटक आलेलं नाही किंवा असा विचार केलेला नाही, पारंपरिक पद्धतीचा विचार बाजूला ठेवून काय करता आलं तर करावं. आणि भाषण करताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये असा एक मुद्दा होता की संमेलनाचा अध्यक्ष होणं म्हणजे आपल्याकडे एक परंपरा आहे की 1.5 दिवसाचा गणपती म्हटलं जातं. तर हा प्रश्न मला तेव्हाही विचारला होता. मी म्हटलं मी 365 दिवस काम करणारा माणूस, आणि तुम्ही म्हणा, कारण तुमची विचार क्षमता 1.5 दिवसाची आहे, त्याला मी काय नाही करू शकत. माझी विचार क्षमता जर त्याहून जास्त असेल तर तुमच्यासारखा मी विचार कशाला करतो? नाहीत मग तुमच्यातनं माझ्यात काही फरकच राहणार नाही ना. तर मी तेव्हाही म्हटलं होतं की मी कार्यशाळा घेईन, मला जे जे येते ते मी इतरांना सांगेन. मला जे जमत नसेल पण हे जमण्यासारखं आहे तर दुसरा कोणी करणारा असेल तर त्याला मी सांगेन तू कर. आणि आपल्याला जे येते ते असं लपवून ठेवायला काहीच पॉईंट नाही. मी नाही करू शकतो तर दुसऱ्या कोणतरी करावं, त्या दृष्टीनं तो एक भाग होता. आणि आता सुद्धा बरं, हे मी आधीच लिहून ठेवलं आहे माझ्या समारोपाच्या भाषणामध्ये की मी सूत्र डॉक्टर जब्बार पटेल यांच्याकडे देतो. माझं काम इथे संपलेलं आहे असं तुम्हाला वाटेल, काम सुरू झालेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं असेल. आणि कार्यशाळा किंवा नवीन कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी मदत करणं. आणि मी स्वतः, मला कालपर्यंत मला जे येत होतं, आणि खूप गोष्टी अशा आहेत की 1% सुद्धा गोष्टी मला येत नाही, 99% गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या. इतकं अफाट आणि अनेक अशा प्रश्नांची भरलेलं आहे ते आपल्याला कळतच नाही. तर ते त्यातलं काय थोडंसं समजून घ्यायचं येते का,
आता जीवनाची अखेर वगैरे या शब्दांना तसा काही फारसा अर्थ नसतो. कलावंतांना काही अखेर बिखेर काहीही नसते असं मी मानतो. कारण एकदा तुम्ही कलावंत झाला, एकदा चित्रकार झाला की तो चित्रकार असतो आयुष्यभर. तुम्ही पत्रकार झाला, एकदा पत्रकार सो अँड सो असं लिहिलं की आयुष्यभर तो पत्रकारात असतो. फक्त काहीच गोष्टी अशा असतात की काही दिवस केले आणि सोडून दिले तर मग ते काही लोक विसरून जातात. पण अशा काही पोस्ट आहेत किंवा अशी काही मानसिकता आहे. पत्रकार ही एक मानसिकता आहे आणि ती मानसिकता नसेल तर तुम्ही पत्रकार नाही. आणि प्रत्येकाने आपापले स्वतःचे ठरवा. मी चित्रकार आहे का, तर मी माझं स्वतःचे ठरवलं पाहिजे. माझ्याकडे जर तो विचार नसेल तर मीच ठरलं पाहिजे माझं की बाबा मी नाही आहे त्या कॅटेगरीमध्ये. पण आपल्याकडे असं होत नाही. आपण आहोत हे भासवण्याच्या ह्याच्यामध्ये आपलं जरा जास्त वेळ जातो. तर तेही थोडं स्वतःला मी तपासून बघेन की बाबा खरोखर मी कलावंत आहे का, मी नाटककार आहे का, आणि मला फक्त हेच कसं जमलं, किंवा मला एखाद्या विषय म्हणजे नाटककार आहे म्हणजे बाकीचं लेखन मला करण्याची इच्छा नव्हती का, होती. पण मग एक काळ एकेकाळी दिवाळी अंकांसाठी कथा वगैरे मागितल्या जायच्या. नंतर हळूहळू सगळं बंद झालं. आता तो विषय मागे पडला. तर आता उरलेल्या पुढच्या काही काळामध्ये वेगळं काय करता येऊ शकेल का असं मला बघावं लागेल. आणि जसं म्हटलं तसं कलावंताचं कुठलंच काम कधीच संपत नाही. तर तुम्ही तृतीय रत्नाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये असं विदूषकाची एक मध्यवर्ती भूमिका, तसं तुमच्या गांधी आंबेडकरमध्ये सुद्धा एक विदूषक. हो. तर तुम्हाला आता हे- विदूषक चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तेव्हाही माझ्यासमोर हा प्रश्न होता की विदूषक जी संकल्पना आहे संस्कृत साहित्य आणि याच्यामध्ये, पण त्याच्या बरोबर इंग्रजी साहित्यामध्ये शेक्सपियरच्या नाटकामध्ये विदूषक आहे. तर आपल्याकडचा विदूषक कसं असतं की म्हणजे एका चौकटीमध्ये बंदिस्त केलं. विगो भरती असं त्यांचं एक विदूषकावर मोठं पुस्तक आहे, 400-500 पानांचं. आणि त्याच्यात संपूर्ण मांडणी अशी केलेली आहे की विदूषक हा ब्राह्मणच असला पाहिजे. म्हणजे गांधी आंबेडकर जेव्हा चेतन दत्ताकडे दिलं करायला, तर चेतननीच मला हे पुस्तक दिलं होतं आणि म्हणाला जरा हे वाच. मी वाचलं. मग आमची चर्चा झाली. मला पुस्तक असं म्हटलं काय नाही, एका बंदिस्त पद्धतीने लिहिलेलं आहे. नाही म्हणाला, मला तुला हे पुस्तक यासाठी दिलं की मला आंबेडकरांच्या तोंडी एक वाक्य टाकायचं, अरे भटा. म्हटलं कशाला, तर विदूषक हा भटजी असतो. आणि एक त्याच्यातला एक प्रसंग असा होता की जे वाक्य आता नेमकं कुठे टाकावं ते मला माहिती नाही. तर मी म्हटलं आंबेडकरच्या तोंडी अशा प्रकारचा शब्द येऊ शकत नाही. आंबेडकरांनी आयुष्यभर अस्पृश्यता किंवा या सगळ्या गोष्टी जातीवादाला विरोध केलेला आहे. तर तो म्हटलं अरे भटा कसं म्हणेल. मी त्याला ते घालू दिलं नाही शब्द. तर हा जो विदूषक आहे पारंपरिक नाही. हा विदूषक गांधीजींचं मन आहे, आंबेडकरांचं मन आहे. हा विदूषक कोरस पण आहे, हा विदूषक भाष्यकार पण आहे. आणि ब्राह्मण कल्पनेमधला जो पारंपरिक विदूषक होता त्याला मी फाटा दिला आणि माणूस पण त्याला उभा केलाच नाही. तो विदूषकच एक वाक्य म्हणतो. गांधीजी म्हणतात की विदूषकांचं सगळं बोलणं ऐकून ते कंटाळत येतात आणि म्हणतो की तुझ्याकडे सूर आहे असेल तर तो खूपच माझ्या शरीरात आणि मारून टाक. तो विदूषक एवढंच म्हणतो, अरे असं कृत्य करायला मी माणूस थोडाच आहे. तर या एका ओळीमध्ये नाटकाचा आशय दडलेला आहे. पण कुठल्याही लोकांचं लक्ष त्या विधानाकडे कधी जात नाही. कारण नाटकात त्याचा जो आशय असतो ना तो असा तुम्हाला असा काढून दाखवू शकत नाही. कारण शरीराने तुम्ही जसं म्हणता की आत्मा असतो आणि तो शरीरामध्ये असतो आणि आता काढून कुठे दाखवतो. तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तो दिसत नाही. ही असे फार छान सुंदर संकल्पना आहे आत्म्याची. तर आपण त्याचं भज केलं. तेवढी प्रगल्भता नाटकात आपल्या लोकांच्याकडेच नाही आहे की तो आत्मा असतो म्हणजे नेमकं काय असतं आणि असेल तो दिसत का नाही, सापडत का नाही. तर आत्मामध्ये चैतन्य आहे. पण तुम्ही आत्मा म्हटल्यानंतर तुम्ही आध्यात्मिक होऊन जाता आणि मग त्याच्या विरोधात काय बोलायला मागत नाही. निर्गुण निराकार, ज्याला रंग नाही, रूप नाही, वाद नाही, काहीच नाही म्हणतात. मग आत्मा कसा आहे बरं सांगा व्याख्याच्यानंतर. ज्यांनी लिहून ठेवलं त्यांनीच प्रश्न निर्माण केलेला आहे. मग लिहिणाऱ्याला पण प्रश्न नाही विचारायचा.
आपण प्रश्न न विचारल्यामुळे आपली जी काय फसगत झाली असेल किंवा आता जी अवस्था आहे तर त्याला कारण परत आपणच आहोत. आम्ही कधी प्रश्न विचारलेले नाही आणि प्रश्न विचारणाऱ्या कलाकृती निर्माण झाल्या पाहिजे. ती कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल. नाटकवाल्यांच्याकडे आहे प्रश्न विचारतो, पण आमच्याकडे आता अवस्था अशी झाली आहे. पूर्वी होती आणीबाणीच्या काळामध्ये किती लोकांनी बंडखोरी केली होती. आता घाबरलोच होतो ना की आता कसं होणार आपलं. मग हळूहळू मोकळे झाले. मग आणीबाणी पण आपल्याला चांगली वाटू लागली. असं एक कालखंड आलाच की नाही आला. तर ते असं आपलं जे जो मेंदू आहे सवय होते ते असे तो असं वेगळ्या वेगळ्या कारणांनी आपल्याला बंदिस्त करत राहतो. स्वीकार नाही आपणही परिस्थिती थोडे गुलाम होतो की आता काय करायचं आहे, ठीक आहे चाललेलं आहे, मिळते ना 2 वेळा, याच्या पलीकडे आपला विषय जात नाही. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला एक प्रश्न पडतो, आपण काही इतके तत्वचिंतक किंवा इतकं मोठं व्यक्तिमत्व असं काही नाही आहे की साधा तुमच्यासारखा माझ्यासारखा. फक्त थोडंसं आहे की इतर कुणाला कधी प्रश्न पडत नाहीत, मला पडतात. आता पडतात तर मला एक मित्र असा म्हणाला की तुला कसं शांत बसवत नाही का. म्हटलं तू म्हणालास ते खरं आहे, पण म्हटलं मलाच प्रश्न पडतात तर मी शांत कसा बसणार. प्रश्न नाही पडले तर मी शांत बसेल, ही गोष्ट खरी. आणि जोपर्यंत इथे अशांतता आहे ते माझं. पण या सर्वांवरती उत्तर काय म्हणजे उत्तर कशावरतीच नाही. म्हणजे ही जी अशांतता आहे ही अशांत कलावंतामध्ये अशांतता लागतेच. नाही तर तुम्ही बातमी कशाची करणार. नाही सर मला हे बातमी मान्य सुद्धा अशांततेमधून येते. 10 बातम्या असतात, जी अधिक अस्वस्थ करते त्याची पहिली बातमी करता तुम्ही. सर हे मला मान्य आहे, मला पटतंय. पण ह्याचं पर्यावसन मग कशा जीवनाचं पर्यावरण कशात आहे. तुम्ही जन्माला येता म्हणजे काय तसंच आहे. आम्ही सगळं म्हटलं की माझं आहे, मी निर्माण केलं आहे. तुम्ही आहात इतिहासामध्ये, याची दखल इतिहासानं घ्यावी. इतिहासामध्ये परत कोणी तर तुमच्या आमच्यासारख्या माणसांनीच ना. पण आपण माणसं सुद्धा धुरतच आहोत की मी यांची दखल घेईन, पण यांची दखल नाही घेणार. सोयीनुसार आणि साहित्य आणि कलेमध्ये हे खूप झालेलं आहे. त्या परत ते त्याच्यासाठी पण यांनी दखल का बरं घेतली नसेल. म्हणजे साहित्यामध्ये जर काढायला गेलं ना, म्हणजे कथेत मधलं असेल किंवा मॅगझिन, साहित्यिकांचे सुद्धा एवढे गट आहेत तर त्यांच्या गटामध्ये प्रवेश मिळवायचा म्हणजे पंचायती असायचं आमच्या काळामध्ये. आम्ही शेवटी ठरवलं की नाही कुठल्याच गटात जायचं नाही. तर मला पण बोलवलं सेनेमध्ये या, राष्ट्रवादीमध्ये या, RPI मध्ये या. म्हटलं आहे कुठे जायचं. कुठांचा एक गटवादी व्हायचं नाही. आणि ते म्हणजे गटवादी होतात मग त्यांच्या हिशेबाने आपल्याला चालवलं, ते सांगतील तसं मानावं लागतं. मला एकदा असं मला की बाळासाहेब तुम्हाला बोलत मी गेला का नाही, आता तुम्ही सत्तेमध्ये असता. पण मला म्हटलं बोलता आलं नसतं ना. आम्हाला बाळासाहेब मातोश्रीवरचे हिंदुत्व आधीचे हवे आहेत ना. नंतरच्या बाळासाहेबांचं करू काय, त्यांनी कपाळात भस्म फासलेलं आहे ते माझे नाहीतच. माणूस दिसतच नाही त्यांच्याकडे. तर हे इतकी मोकळी तुमच्याकडे. पत्रकार सुद्धा हा कलावंत आहे असं मी मानतो. असं इसेन्शियल नाही की त्यांनी तुमच्यासारखा रंगमंत्री तोंडाला रंग लावून उभारायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत, साहित्यातल्या असतील, जगण्यातले असतील, हे कलावंतांचं एक लग्न असतं. तुमच्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न, बातमी लिहिताना सुद्धा शब्द हा टाकू की तो टाकू, म्हणजे लेखकाला सुद्धा शब्द निवडावे लागतात. कुठला शब्द परिणामकारक राहील. हेडलाईन आपण 4-4 वेळा का बदलतो वर्तमानपत्राची. मला तर हा रोजचा अनुभव असेल. तुमच्या या सगळ्या विचारांची समर्थक जास्त आहेत की विरोधक जास्त आहेत. हो तुम्हाला विनोद वाटणारच ना. विरोधक विरोधक मला विनोद शब्द आहे. नाही, लेखकाने हा विचार नाही करायचा. मतभेद असला, आपण समजा तुम्ही मला विरोध करत असणार आणि तुमचा विरोध योग्य असेल तर मी स्वीकारेन. नाकारण्याचं काही कारण नाही मला, पण तो फक्त मला पटला पाहिजे.
लॉजिकल आहे. तर काय तुमचाही मुद्दा असू शकतो ना, तुमची बाजू एक असू शकते ना, आणि दोन बाजू, एक विरोधाची बाजू आणि समर्थनाची बाजू, तिसरी बाजू या मधल्या काळामध्ये असू शकते. त्या दोघांच्या विरोधामधून किंवा दोघांच्या समानार्थामधून आता तिसरा पर्याय आपण शोधू शकतो, पण असल्या प्रकारच्या चर्चा आपल्याकडे अजिबात घडत नाही. मी म्हणतो माझं खरं आहे, तुम्ही म्हणतो तुमचं खरं आहे, आणि मध्ये सत्य जे लपून बसलेलं असतं ते आपल्याला दिसते, आपण आपल्याला ते सांगू बघत नाही. कारण तुम्ही सांगितलं तर माझा पराभव होतो, मी सांगितलं तुमचा पराभव होतो, आणि पराभव मान्य करा असली भारतीय प्राचीन परंपरा नाही. पराभव मान्य करायचंच नाही, म्हणजे हरले तरी इतकी मतं जास्त मिळाली. रिझल्ट महत्वाचा असतो की नाही. एका मताने माणूस पडतो, एका मताने जिंकतो, हे तर इतकं सत्य आहे. पण राजकारण असेल, आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये सुद्धा हे आहे. मला कुठल्या एका विशिष्ट गटाचा किंवा तटाचा विचार करण्याची गरज नाही. ह्या सत्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. ते माझं मी स्वतःचं समाधान करून घ्यायचं. अरे ठीक आहे, मला पहिला पुरस्कार नाही मिळाला, पण कन्सोलेशन प्राइज तर मिळाला. पण त्यालाही माहित आहे कन्सोलेशन प्राइज घेणाऱ्याला या प्राइजचा तसा अर्थ नाही, हे माहीत असणं फार आवश्यक असतं. पण हे त्यांना माहीत नाही का? हे त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असतं, आणि हे त्यांच्या मतदारांचं समाधान करण्यासाठी असतं किंवा आणखी कशासाठी असतं आपल्याला माहीत नाही. पण शेवटी माणूस म्हणतो की ताप किती करून घ्यायचा, मग एक कन्सोलेशन प्राइज तिथेही असतो या प्रकारचं. रंगकर्मी म्हणून आतापर्यंत जी जेवढी आत्मचरित्र प्रसिद्ध झालेली आहे, उद्या या नाट्यसंमेलनाच्या दिवशी तुमचं आत्मचरित्र एवढं सगळं लिखाण झालेलं आहे, आणि त्यानुसार तुमचं ते प्रसिद्ध होणार आहे रंगनिरंग या नावाने. बऱ्याचशा आतापर्यंतच्या आत्मचरित्रांमध्ये मी कसा घडलो, माझा जन्म आणि आतापर्यंत असं संपूर्ण सगळं त्याची आखणी केलेली असते. सगळा तो एक पट मांडलेला असतो. कुठच्याही रंगकर्मीचं घ्या, अगदी दादा कोंडकेंपासून ते अगदी विजया मेहतांपासून त्या सगळ्यांचं मी कसा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काही तत्व मांडले, तत्व म्हणजे सिद्धांत मांडले की जे तुम्हाला कुठेही, म्हणजे आता तुम्ही आता बोलता बोलता मगाशी सांगितलं की अभिनयाचे 4 प्रकार असतात, त्यातला जो तात्विक प्रकार आहे, तो तात्विक म्हणजे काय हे तुम्ही तुमच्या आत्मचरित्रात मांडून ठेवलेलं आहे. मग 11 सूत्र लिखाणाची जी काही आहेत, लेखकाने कसं लिहावं हा काही आत्मचरित्राचा भाग होत नाही ना. पण ती सूत्र तुम्ही त्याच्यामध्ये त्या एवढ्या 350-400 पानाच्या याच्यामध्ये मांडली आहेत. मग हे सगळ्यांपेक्षा वेगळं लिहावं असं का वाटलं? वेगळं आता ते तुम्हाला वाटतंय त्याचं ते, पण बाकीच्यांची तशी नाही आहेत ना. नाही, पण बेसिक विचार असा उलटा करायला पाहिजे की मी तसा नाही. इतर जे आहेत म्हणजे पारंपरिक, म्हणजे माझ्या सगळ्या बोलण्यातून तुम्हाला इतकं जाणवलंच असेल की हा काय सरळ बोलत नाही. हे सरळ न बोलण्याचं कारण परत हे अनुभव पण आहे, मी घेतलेले अनुभव वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आणि मगाशी बोलताना मी असं म्हटलं की आपण असं काम करायचं की यापूर्वी तुम्ही केलेलं नाही, करावं नाही तर नाही करावं, त्याने काही फरक तर पडत नाही ना. तर मी लिहिताना असा विचार केला की कलावंताला लेखन करताना त्याचे काय प्रश्न असतात, आणि कलावंतांचे प्रश्न जर वाचकापर्यंत गेले नाही तर साधारणपणे असं आपल्याकडे म्हटलं जातं, बेसिक नवीन लिहिणाऱ्या मुलांच्या समोर हा प्रश्न होतो, लेखक लिहितो म्हणजे काय करतो. सामान्य माणसाला हा प्रश्न तर तो कळावा. म्हणजे लेखकाला केवळ तर लिहायचं असेल तर जिथे हे सूत्र मिळालं ते सूत्र पूर्ण करण्यासाठी काय काय करावं लागलं. तर स्मशानामध्ये जाऊन भटजीची मुलाखत घ्यावी लागली, हे खरं आहे का हे शोधण्यासाठी परत मी कोकणामध्ये गेलो, तिथे एका वेगळ्या भटजीची मुलाखत घेतली, ग्रंथ विकत घेतले, ते वाचले, हे खरं आहे का ते खरं आहे का असा सगळा शोध घेऊन. तर लेखकाला किती कष्ट करावे लागतात, आणि जोपर्यंत लेखकाला किंवा कुठल्याही लेखकाला त्याला त्यातला आशय जर कळला नाही लेखनातला, आणि मुख्य हेतू असतो तो लेखनाच्या मागचा की मी हे का लिहितो,
लिहितो म्हणजे त्याच्या मागची वेदना काय आहे आणि वेदना माझी जी आहे ती किती खरी आहे. वेदना जर खरी नसेल, आतून नसेल आणि त्याच्याबद्दलची असली आत्मीयता नसेल एखाद्या व्यक्तीच्या बद्दल, एखाद्या बिझनेसबद्दल, एखाद्या वागण्याबद्दल, तर लेखकाला नाही लिहिता येत आणि त्या आशापर्यंत पोहोचता येत नाही. तर हे वेगळं होण्याचं कारण खरं मला वाटतं की ते आहे. आणि आणखी वेगळं होण्यासाठी की एक झाड दोन पक्षी त्याच्यामध्ये वेगळं आणि असं म्हटलं म्हणजे मी वाचलेलं होतं ते. तर म्हटलं या आतापर्यंतच्या परंपरेला जर मग माझं नाटक या प्रेमानंद गजबी असा म्हणजे याच्यासाठी म्हणून लिहिलं नाही वेगळं, ते मला मिळत गेलं. गेली 3-4 वर्ष म्हणजे संमेलनाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून म्हणजे जवळ 3 वर्ष तरी विचार करत होतो की काय वेगळं असेल. तर बुद्धाच्या आयुष्यामध्ये मार नावाचे कॅरेक्टर आणि असं म्हटलं जातं की माराचं एक सैन्य होतं आणि बुद्ध जेव्हा विचार करत होता तर मार सैन्याशी त्याच्यावरती चाल करू नये. आता हे काय होतं की मी म्हटलं हे लेखकाने त्यावेळेस लिहिलेलं असेल त्याच्या आकारानुसार आणि बुद्धाने तपश्चर्या करू नये आणि त्याला त्यात यश मिळू नये म्हणून तो मार त्याच्यावरती आक्रमण करतो. म्हटलं प्रत्यक्षातलं तुझं काही नाही, तर हा मेंदूतला मार होता, सदविचार आणि अविचार. तर हे म्हटलं या माराला आपण जर बाहेर जर काढलं आणि आपण आपल्या डोक्यात आणलं त्याला आणि मी जे लिहितो आहे त्यात काही त्याला जोडता येतं का, ते वेगळ्या प्रकारचंच कॅरेक्टर झालं. म्हणजे तो त्या लेखकाचा मित्र म्हणून पुढे येतो, कधी जागरूक करणारा त्याचा मित्रही असतो, चेष्टाही करतो, कुटुंबामध्ये ढवळाढवळ करतो. म्हणजे फॉर्ममध्ये पण बऱ्याच अशी इतकी रसमिसळ झालेली आहे. म्हणजे लेखक बडबडतोय आणि बायको त्याला जागा करते आहे तर तो त्याच्या प्रेयसीचं नाव देतो. तर ही जी आहे ना गुंतागुंत, तर कलावंताला ही गुंतागुंत ठरवून नाही करता येत. ती तुमच्या याच्यामध्ये जर असेल तर ती आपसूक त्याच्यामध्ये उमलत जाते आणि त्या पद्धतीने ते सगळं झालं आहे. तशी त्याची मैत्रीण आहे बालपणची, ती मैत्रीणसुद्धा पूर्ण त्या चरित्रभरती आहे. या लेखकाची इच्छा अशी होती की त्या मुलीनं शिकावं नृत्य. घडलेली घटना आहे ती, त्याच्यामध्ये तसा विचार केला तर प्रत्यक्षात ती शालेय जीवनामधली घडलेली घटना आहे. आता ती गंमत सुद्धा कशी आहे की माझ्या शाळेमध्ये मी 7वीला असताना बसून दिवाळीची सुट्टी लागलेली आणि मला एक पत्र आलं. बरं, ते पत्र कुणाकडे गेलं? आधी मास्तरकडे गेलं. बरं, मास्तरने माझं पत्र मला द्यायला पाहिजे की नाही, तेच फार मोठे सर. तर आम्ही बैलबट्टी घेऊन मी शेतावरून ते तणीस असतं ना म्हणजे धानाची तणीस काढलं गुरं खातात ते, तर ती बंडी बैल मी आखलं होतं आणि वडील पाय चालत होते, जागा नव्हती जवळ तणीस ठेवलं असल्यामुळे. मास्तरने आवाज दिला, अहो शंकरराव जरा इकडे, तुमच्या मुलाला पत्र आलंय. आता मी पण थांबली पहिली पडली पत्राने मला काय बाबा काय सांगतात, एक उत्सुकता म्हणून पत्र दिलं वडिलांकडे. वडिलांनी पत्र, वडील चालू लागले, मी बैलगाडी सुरू केली. काही बोलले नाही मला पत्रात काय आहे वगैरे. म्हणजे घरी आलो, समोरच्या वाड्यामध्ये आमचे आजोबा बसलेले होते. आता मला माझं पत्र मला देऊन प्रकरण मिटवायला पाहिजे की नाही वडिलांनी. तसं नाही केलं त्यांनी की ते आजोबा त्यांना सांगितलं, हे बघ माझ्या मुलाला पत्र आलं. आज मला आठवतात ते शब्द. ते आपली बंडी अशी तिकडे गेलो, बैल वगैरे सोडली वगैरे, मला काय बोललेले नाही. शाळा सुरू झाली आणि मास्तरांनी उभं केलं, हो सर मी नाही केलं हे, मी नाही लिहिलेलं. मग कोणी लिहिलं? म्हणलं याने, तो आमचा एक मित्र होता नाना राऊत नावाचा, त्याने ते लिहिलं होतं. नंतर त्याला विचारलं का बी, म्हणलं तर कोण केलं? मग काय तर काऊन नाही करीन. अबे तर मी बोलतो, तू यायचं न बोलतो ना, माझ्याशी बोलेच नाही. म्हणजे त्या घटनेपासून तुम्हाला जास्त प्रश्न पडायला लागले. हे विदर्भ त्या गावची भाषा. तर हे असले सगळे. तर मग लेखकाच्या आता इतक्या वर्षानंतर बालपणची घटना, तर त्या घटनेचं रूप काय असेल. म्हणजे तुम्ही
एक न्यूट्रल असेल त्याकडे जर बघत असेल आत्ता, तर म्हटलं हिला नृत्यांगनेच्या याच्यामध्ये गेलं तर नृत्यकलेच्या बद्दल काही आपल्याला एक लिहिता येईल, म्हणता येईल, असं ते तो विकास झाला त्या पुस्तकातून. आता ते तू सगळं वाचलं, तू सगळी मांडणी केली आहेस आणि तू म्हणतोस त्या अर्थाने हे. आणि मला सुद्धा प्रश्न पडला की हे आपल्याला जमलं, म्हणजे नंतर वाचून सगळं बघितलं. अनेकांनी त्याला अरे म्हणाला हे सगळं सगळं वाढ होते, शेतकऱ्याच्या दुःखाबद्दल येतं, म्हणजे पाऊस पडतो शेती खराब होते, पाऊस पडत नाही परत शेती खराब होते, हे दोन्ही याच्याने. पण ही एवढी कविता कशाला ठेवायची? आता मी ज्याला वाचायला दिलं तो म्हणाला की नाही पुस्तकाची 4 पानं वाचली तर बरं. अरे मी प्रकाशकाचा विचार करता की लेखकाचा विचार करता? लेखक रक्त आटवून लिहित असतो, त्याला जेव्हा शब्द सुचत नाही ना तर त्याची अवस्था बघण्यासारखी असते. तर ते आपण दुसऱ्याच्या श्रमाबद्दल किंवा त्याच्या कामाबद्दल आपल्याला कौतुक करायची पण इच्छा नसते, आणि या व्यवसायात तर फारच. तर ते असं आहे, हे सगळं आहे सगळीकडे. तर ते या पद्धतीचं आहे सगळं. मग आताच्या ज्या सगळ्या पिढीला काय नाही उपदेश वगैरे करण्यात काही उपदेश नका करू, पण नवं करा. नाही तुम्हाला अपेक्षा काय? नाही माझी काय अपेक्षा? आता मी आता तसं म्हटलं 60 वर्ष काम करतो. माझ्या मुलाकडूनही मी खूप अपेक्षा केल्या होत्या, कोणीतरी लेखनामध्ये येईल, कोणी चित्रकलेत जाईल, कोणी कशात जाईल. एकही अपेक्षा पूर्ण झाली नाही. उलट मला असं म्हणतात, बाहेरचे लोक कोणी आले तर त्यांच्याशी तुम्ही तासन-तास गप्पा बोलतात की तुम्ही थकत नाही, आणि आम्ही तुम्हाला काही विचारलं तर काही बोलतच नाही. म्हटलं माझी आवड तुमची आवड मॅचच होतं, बोलणार नाही तुमच्या. असं ते चित्र आहे. त्या उपदेश वगैरे या गोष्टीत तसं काही फार अर्थ नाही. आणि भारतीय माणसाला ही सवय का लागली? आता तुम्ही नवीन पिढीला काय सांगणार? संदेश काय? नवीन काय सांगणार? याचा तर तुम्ही काय केलं नाही आयुष्यात. तर हे खूप असे आपल्याला म्हणजे कात्रीत पकडणारे प्रश्न आहेत. प्रत्येक गोष्टीला एक वेगळा अँगल असतो आणि प्रत्येकाची मतं असतात. ते तर असायलाच पाहिजे. पण म्हणतात ना ते एकतर माणसाच्या मेमरीज ह्या शॉर्ट असतात, त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टी जास्त आठवत नाही. शिवाय कुठलीही घडत असलेली गोष्ट चुकीची जरी असली तरी आपण तिची सवय लावून घेतो आणि मग ती चुकीची आहे हेच मुळात आपण विसरतो. बरोबर, आणि पुढे जातो. अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. आणि मेंदू सुद्धा कसा आहे की तिसऱ्या दिवशी तो विसरतो. एक मेंदूला खूप चांगली सवय असते, म्हणजे मेंदूला सवय म्हणजे नैसर्गिक देणी आहे. तर विचारांचा इतका डोक्यामध्ये असा मुला तयार झाला असतो की नवीन गोष्ट येत असेल तर जसं याच्यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असतो, साठा जास्त झाला तर तो आपल्याला घालवावा लागतो. निसर्ग बरोबर तो रिता करतो. मी वाचलेलं आहे हिटलरांबद्दल जेव्हा, म्हणजे ते थोडक्यात सगळीकडे ते लागू होतं की तुम्ही कुठल्याही माणसाला सुखी ठेवू नका, तसं त्याला दुःख देत जा आणि हळूच सुखाची थोडी कुंकर घाला की त्याला भरपूर काही मिळाल्यासारखं वाटतं. हे मुळात कुठलाही राज्यकर्ता हे सगळे अशा पद्धतीने. पण हे फिलॉसॉफी पण चुकीची आहे. पण सर ते आहे ना, म्हणजे तसंच चाललंय आहे. म्हणजे काय, तुम्ही नवीन तत्वज्ञान निर्माण केलं नाही अजून, विचारांची नवी मांडणी आपल्याकडे अजून झालेलीच नाही. आपण आता बघा ना की धर्म किती 1000 वर्ष जुना, आपण त्यानुसारच चालतो. म्हणजे आपल्यामध्ये काय बदल झाले? आपण एका बाजूला ज्ञानवंत माणसं, पुरोगामी विचार ज्याला आपण म्हणतो की नवी दिशा देणार, की नवीन नवीन गोष्टींना सामोरी जाणं, नवीन अनुमान सामोरी जाणं, आता जे जीवन जगतो त्याच्यापेक्षा उत्तम जीवन जगणं, संशोधन याच्यासाठी चाललेलं असतं. आता विजेचा शोध लागला नसता तर आपण काय केलं असतं? आपण असं बसलो असतो. तर हे जे आहे ना हे चालू राहिलं पाहिजे.
पण माणूस असा आहे की तो जुन्या काळामध्ये का जगत राहतो, रमतो. तर तिथे त्याला सुरक्षितता वाटते का? बरं, ही त्याला सुरक्षितता वाटते असं नाही, त्याच्यावरती लादली जाते. तुझ्या जगण्याचे मालक आम्ही आहोत. हे काय आहे? आता हिटलर म्हणत असाल तर हिटलरनी त्या सगळ्या गोष्टी केल्या की मी माणसाला माझ्यावरती अवलंबून ठेवीन, म्हणजे मी गुलाम करीन. म्हणजे यांनी सुद्धा चाणक्याने असं म्हटलं होतं की माणसाला इतका त्रास द्या की तो तुमच्यावरती अवलंबून राहायला पाहिजे. म्हणजे गुलामच तयार केले ना त्यांनी, की मी सांगेन तेवढंच होणार. नाहीतर हे विधान आलं नसतं कधी. मैंने आपका दिया की नाही, हाँ तो आप मुझे वोट देंगे की नाही, हाँ. म्हणजे हे एका वेगळ्या प्रकारे 80 कोटी लोकांना तुम्ही गुलाम केलेलं आहे ना. पण गुलाम ना कुठे नाही तर आंबेडकर कशाला म्हणाला गुलामाला त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, मग बंद करून. या विधानाची व्यापकता आपण त्याचा अवधी अभ्यासच विचारच केलेला नाही. आणि फक्त दलितांसाठी विधान केलेलं नव्हतं, हे एकूण मानव जातीसाठी असलेलं विधान. पण आपल्याला परत ती सवय आहे ना, त्याला नेऊन तिथे आपटा म्हणजे बाकी त्यांच्या विचार करण्याच्या दिशा बंद होऊन जातात. एका फ्रेममध्ये बसला. त्याचे अनेक कुठल्याही एखादं विधान जेव्हा येते बाकी त्याचे खूप धागेदोरे असतात. आपली जबाबदारी असते कुठे कुठे कसे कसे लावायचे. फारच छान. म्हणजे तुम्ही आलात एक वेगळा. आणि नाटकावर तर आम्ही नाटकावरच बोललो नाही. नाटक म्हणजे आता पुस्तक बोलते ना नाटक रंगनिरंग बोलते. म्हणजे त्याच्यामध्ये बारीक आता मी हे जे पुस्तक बाळकृष्ण कवठेकरांनी ते वाचलं, म्हणाले अरे खूप वेगळं झालं आहे. मला तुझी सगळी नाटकं आवडली, मला एकच नाटक आवडलेलं नाही. आणि ते होतं अभिजात जंतू नावाचं. बरं, हे जे नाटक आहे ना, लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयी यांच्या संबंधावरती आधारित. प्रत्यक्षामध्ये त्यांची नावं नाहीत ना, अरे आम्ही मोकळेपणा बोलतो, कारण काय एक धागा. आता हे म्हणतात की वाजपेयींना बाबरी मस्जिद पडणार आहे माहीत नाही. वाजपेयीचं विधान होतं जमीन तो समतल करणी होती. आता हे राजकीय विधान आहे, त्याचे अर्थ पत्रकाराने लावायचे असतं. सूचक विधान. सूचक आहे. आणि आंबेडकरांनी याच्यावर खूप छान विधान केले की राजकारणी माणसाने संपूर्ण सत्य कधीच सांगू नये, ते अर्धच सांगायचं, ते खरे राजकारण. मग आता आपण आजच्या राजकारण्यांचा विचार केला तर रोज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन त्यांच्याशिवाय नसतात. आणि राजकारणात इतकं रोज लिहून येतं ना, आमची नाटकवाल्यांची धमक्याच झालेली आहे, त्यामुळे आम्हाला राजकीय नाटकच लिहिता येत नाही. इतकं मनोरंजन कोणी करू शकत नाही, म्हणजे नाटकवाले करूच शकणार नाही, इतकं मस्त चाललेलं असतं. नाटकावर लिहिता येत नाही. आणि राजकारणातल्या त्या आता बरीच नाटकं आहेत ना, त्या दिवशी राजकीय याच्यावरती घडलेल्याचा कोट घेतात, आणि पण ते पण आता व्हायला देत नाही ती लोक. एवढं इतकं सगळं झालेलं आहे. पण तुमचं नाटक असंच एका आता ते राहिलं. मला एक मित्र म्हणाला की ही त्यांची बदनामी, म्हटलं सिद्ध कर. तुला जाणवतं ना हे अमुक याच्यात. म्हटलं इतिहासामध्ये तसं घडलेलं नाही, नाटकातला इतिहास वेगळाच घडवतो. त्यांची सत्ता येते आणि ते सत्तेमध्ये जातात, आणि त्यांचा जो मित्र असतो तो पंतप्रधान कधीच होत नाही. हे मी तेव्हा लिहिलेलं. म्हणजे ज्यांनी कष्ट केले, रथयात्रा काढली, त्याच्या वाट्याला काय, आणि आता काहीच नाही. काहीच नाही. आता आपण असा उलटा विचार करत आहे, रामानं दिलेलं शासन असा उद्या कोणीतरी करेलच ना. होऊ शकतो. मी ते एका दीपावलीच्या लेखामध्ये लिहिलेलं होतं, ही त्यांना शिक्षा आहे जी चुकीच्या दिशेनं भारतीय राजकारण करून राम रथयात्रा हे भारतीय राजकारणात मोठी शोकांतिका आहे. इथल्या भारतीय माणसं